नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र आणि जय शिवराय. माझं नाव संकेत. तर आज आपण भिवंडीची ऑर्डर घेऊन चाललोय. तर किती छान असा रस्ता आहे बघा हा इकडचा. किती घोडबंदर रोड किती छान बनवलाय बघा. हे पावसामध्ये दरवेळीच होतं, असं काय नाही, असं काय नाही नाही. तर मित्रांनो, आता हा रोड एवढा छान बनवला घोडबंदरचा, तुम्हाला आता दिसेलच किती एकदम मस्त रोड बनवला आहे. तर मी रोज या रस्त्याने जातो मित्रांनो, आणि माझी रोज रोज एकात एक ऑर्डर असते इकडून घोडबंदरवरून. आणि जेव्हा मी जातो ना, तेव्हा या रस्त्याला ट्रॅफिकच नसतं. पूर्ण खाली रस्ता असतो, पूर्ण खाली बघा, काहीच नाही. ते मानतो मी, सगळे ट्रक वगैरे जास्त चालतात इकडे, जास्त ट्रॅफिक होत असेल का माहिती नाही मला, नाही. पण मला असं माहिती आहे की इथे ट्रॅफिक खूप कमी होतो बघा. इथे आता बघा घोडबंदरला ट्रॅफिक केवढा लागलाय. तर इकडे काय मला समजत नाही का ट्रॅफिक होतो, काय इथे मॅनेज नाही होत. हा रोड खराब आहे का, इकडे कोणी लक्ष देत नाही. आता बघा इकडून रोड एवढा चांगला बनवलाय ना की तुम्हाला रस्ता तुम्हाला दिसेल. हा रोड एवढा किती छान, असं वाटतंय बाबा कुठे बाहेरगावी आलोय मी. बघा अशी गाडी वरती होते परत खाली जाते, असं वाटतं मी बोटीतून चाललोय. पण चांगलं आहे, रस्ता चांगला आहे, असं काय वाईट नाही. आता रिक्षावाला बघा कुठून चाललाय, दिसतं तुम्हाला रिक्षावाला कुठून चाललाय तो. त्याला पण घाई आहे, त्याला पण दुसरं भाडं मारायचं, प्रत्येकाला पैशाची गरज असते म्हणून लोक. मी पण चाललोय बघा असं. बघा हे खाई आहे, खाली गेलो माणसाचा विषय संपला. हे बघा, हे घाट आहे, इथे गाडी स्लो घ्या असं पुढे लिहिलेलं आहे. पण त्या घाटावरती काय झालंय ते पावसात होतं, त्याची अगोदर तयारी करायची की नाही करायची हे काय माहिती नाही मला बाबा काय. पण बघून घ्या एकदा, हा रोड किती मस्त बनवलाय बघा. हे बघा, ठीक आहे यार, या रोडवरती ट्रॅफिक होतो मान्य करतो, पण बघा इथे ट्रॅफिकच होत नाही. हा बघा, आता बाईक जायला पण जागा नाही बापरे. रिक्षावाले पण असे लावतात ना बापा. ए बापरे, गाडली बाबा. हे असं असं बाईकने जावं लागतं इकडून. बाईकवाले जातात ना तर त्यांना काहीच मेहनत करावं लागत नाही, इथून आरामात जातात, एकदम एकदम आरामात. ते बघा, हा बघा रिक्षावाला बघा, शाबाश. हॉर्न देतोय तरी ऐकत नाही ते. ऐकलं नशीब. हे बघा, इथे माणूस कधी आपल्या टाइमवरती पोचेल त्याच्या स्पॉटवरती. हे काम हे लोक बघा, आता हे लोक रात्री झोपतात आणि दिवसाचे कामं करतात. रसभरी रोड आहे, लोक कामाधंद्याला जाणारे असतात, इथून खूप ट्रक वगैरे जात असतात, तरी लोक आपले कोणालाच काय पडले नाही इकडे. सगळे चालले आहेत, त्यांना काय पडले नाही. आपल्याला लेट होतोय, आपल्याला काय होतंय, त्रास होतोय, काहीच घेणं देणं नाही आपल्याला. आपल्याला बस आपल्याला गाडी चालवायची आणि आपल्याला जायचं आपल्या टार्गेटवरती, बस विषय संपला. रोजचा इथे ट्रॅफिक असतो, रोजचा. मला तर काय लागतच नाही कधी ट्रॅफिक, मी जातो तेव्हा इथून मला नाही लागत ट्रॅफिक. हे बघा, तर इथे विषय बघा काय मांडलाय, पुढे बघायला भेटेल आपल्याला ट्रॅफिक का लागलाय.
चला, झाला खाली ट्रॅफिक, झाला. चला चला, ये संटाक टटक, चला चला, आता पूर्ण खाली आहे. चला चला लवकर. अरे पुन्हा थांबायचं आहे का? बघा, आयला ट्रॅफिकच नाही ते. त्या घोडबंदरला ही अशी परिस्थिती आहे मित्रांनो. तर तुम्ही कुठे जर तुम्हाला टायमवर पोचायचं असेल तर इकडे 2 तास अगोदर निघावं लागतं या रोडने. बघा, वाह, कशामुळे जाम लागला आता तुम्हाला बघायला भेटेल इकडे कशामुळे जाम लागलाय. आणि तिकडे खूप काम करणारे लोक पण उभे असतील बाबा. हे बघा, अरे बापरे, एवढा खाली. हे बघा रस्त्याची हालत बघा. अरे बाबा बाबा बाबा, लोक रस्त्याच्या कडेला चाललेत का? कारण लोकांना टाइमवर पोचायचंय. प्रत्येकाला आपल्या टाइमवरती पोचायचंय. प्रत्येकाला काही ना काही ते अर्जंट काम असतं. बघा, एवढा चांगला रोड बनवलाय, गाड्या बघा ना कशा एकदम स्मूथ चालल्यात. वाह, खरी मजा पुढे आहे, पुढे. हे बघा किती छान आहे असं हे. वाह, काय चालवतात लोक गाड्या इथे. ते बघा, मस्त मित्रा, मी पण येतो तुझ्यासारखा, थांब. चला चला, दादांनी रस्ता दिला आपल्याला, संपला विषय इकडे. चला, अरे बापरे, भाई गेला रे. तर मित्रांनो, सांगायचा उद्देश हा आहे की या रोडला हा ट्रॅफिक का होतो. तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा, इथे का ट्रॅफिक होतो, काय कारणामुळे होतो आणि काय ट्रॅफिक होतो इकडे. रस्ता खराब नाही, रस्ता तर एकदम मस्त बनवलाय रस्ता. तर त्या गाडीवाल्याला पण दाबायला रस्ता नाही. सगळं चिरपाड करून जावं लागेल आपल्याला. हे बघा रस्ता बघा, अरे वा, जायला इथल्या काय रस्ता बांधलाय रे दादा, मस्त. चला, तर इथून येतात कधी अचानक भयानक बाईकवाले धापतीने. मग काय ऑन द स्पॉट तो पण गेला आणि मी पण गेलो. हा बघा, तर या रेतीमधून चालायचं आहे, तर गाडी स्किड झाली तर मेलो तर काय नाही, काय नाही. परत जन्म घेऊ बाई. हे बघा, इथे रोज मला असंच कष्ट करत जावं लागतं. मलाच नाही, सगळ्यांनाच जावं लागतं. मी एकट्यावरती का घेऊ मित्रांनो, सगळ्यांना कष्ट करावं लागतं इकडे जाण्यासाठी. कारण सगळे मेहनत करतात, मी एकटाच नाही करत. बघा माझी बाईक कशी चालली आहे, वा, डणंग 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 डणंग, मस्त चालली आहे भाई आपली गाडी. आता इथून जो रस्ता एवढा, हा ट्रॅफिक का होतं म्हणजे तुम्हाला दाखवतो, तुम्हाला हा ट्रॅफिक का होतं. हा बघा,
हे बघा, अशा वळणाला एवढा मोठा खड्डा झालाय. आणि हे बघा, अरे अरे वा, काय रस्ते आहेत हे बघा, हे बघा. आणि इथून रस्ता बघा, हा बघा किती छान रस्ता बनवलाय. घोडबंदरला काहीच कधी होत नाही मित्रांनो, इथे ट्रॅफिक पण नाही लागत, खड्डे पण नाही होत रोडला, थोडे थोडे होतात, ते काय नॉर्मल आहे. आणि काय एवढं काय नाही, हे नॉर्मल खड्डे ते बघा. इथे कोणी स्पीडला आला ना फक्त खरसटेल, जास्त काय होणार नाही. ते काय असं हाताने झटकलं तरी निघून जाईल, एवढं काय नाही. हे बघा ही गाडी, हे बघा त्या गाडी खाली खड्डा, आणि पुढे या लोकांचा अड्डा दाखवतो तुम्हाला. हा बघा, आता इथे आमची गाडी आपटली अचानक तर काय होईल? काय ना होणार, थोडंसं खर्चाटेल बाई, बस. हे बघा, अजून तुम्हाला काही चांगले रस्ते दाखवतो. हा रस्ता इथून मस्त केला. हे असं थोडंसं ट्रक जाऊन वरती खालती झालंय, त्याला काय मोठा इश्यू नाही, काय नाही. आता गाडी अशी उतरणार आपली आणि काय होणार नाही. हे बघा, काय नाही, थोडेसे खड्डे आहेत, चालतात, पब्लिकला काय आहे, जातील. हे बघा, हे छोटे खड्डे आहेत, तर काय विषय नाही. हे बघा गाडी इथं वरती अशी, हे बघा, हे बघा रस्ते बघा. हा टर्निंग पॉइंट आहे, इकडे गाडी स्लो घ्या. हे बघा, ठीक आहे. घोडबंदरला थोडेफार खड्डे होतात पावसामध्ये, तरी रोड चांगला केलाय, असं काय वाईट नाही. फक्त थोडंसं तुम्हाला जायला लेट होईल, 5-10 मिनटं, जास्त काय होणार नाही तुम्हाला. पण ट्रॅफिक आता मुव्हिंग झालं आहे इकडे, घोडबंदरचा ट्रॅफिक एकदम मुव्हिंग आहे. आता इथून रस्ता खूप छान बनवला आहे, त्याच्याबद्दल आपण काय बोलू नाही शकत प्रशासनला. आणि आपल्याला कोणाला बोलायचं नाही, आपल्याला फक्त ते दाखवायचं होतं, ते मी दाखवलं. तर तुम्ही गाडी फास्ट चालवा किंवा हळू चालवा, ते तुमच्या लाईफ आहे, तुम्हाला कसं वाटतं ते करा. कारण की मित्रांनो, मी पहिला पण हाच व्हिडिओ टाकलेला की घोडबंदरला येताना सावकाश या, पण त्या व्हिडिओला खूप कमी लोकांनी बघितलं. आणि ते बघा ही लाईन कशी आली आहे मध्ये, आणि कोणी लाईक केला तर कोणी कमेंट केला, पण काय मोजके लोकांनी, 2-3-4 लोकांना काय पडली नाही. काय बघायचं बघतात व्हिडिओ, म्हणजे बघून बघायचं, असं फक्त बघा बस, मजे घ्या, रोडचं कसं वातावरण आहे बस, बाकी कोणी. हे बघा छोटा खड्डा आहे एकदम, काय होत नाही आपल्याला. तर मग चला भेटू मंडळी, आता पुढे बघू अजून किती खड्डे नाही. आपल्याला रोजचा प्रवास हा आपल्याला बाईकने करावा लागतो मुंबईमधल्या रस्त्यांचा. ठीक आहे, काय नाही, नॉर्मल आहे सगळं. चला.